नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सतीश लांडे आपल्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करतोय। विद्यार्थी मित्रांनो, काल संध्याकाळपासून सोशल मीडियावर एक GR प्रचंड प्रमाणामध्ये व्हायरल होतोय। तो GR अशा स्वरूपाचा आहे की जे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी आहे, जे महाराष्ट्र शासनाच्या शासकीय, निमशासकीय व जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहे, अशा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींचा जो प्रशिक्षण कालावधी आहे, हा प्रशिक्षण कालावधी 11 महिन्यांवरून तब्बल 5 वर्षांपर्यंत वाढविण्यात येत आहे। अशा आशयाचा GR काल संध्याकाळपासून सोशल मीडियावर म्हणजे युट्यूब असेल, त्याच्यानंतर व्हॉट्सअप असेल, टेलिग्राम चॅनल असेल, यावर प्रचंड प्रमाणामध्ये व्हायरल होतोय। आणि कालपासून अनेक विद्यार्थ्यांचे कॉल, मेसेज येत होते की सर, हा जो GR व्हायरल होत आहे, हा GR फेक आहे का, की खरंच त्यांचा कार्यकाल हा 5 वर्षांपर्यंत वाढविण्यात आलाय का? अशा स्वरूपाचे अनेक कॉल, मेसेजेस येत होते। आणि म्हणून कालचा जो व्हायरल होत असलेला जो GR आहे, तो खरंच फेक आहे का, किंवा सत्य आहे का, किंवा याच्या पाठीमागची जी सत्य परिस्थिती काय आहे, या संदर्भात माहिती देणारा व्हिडिओ आज मी घेऊन येत आहे। मित्रांनो, काल जो व्हॉट्सअपवर GR व्हायरल झालेला आहे, तो GR फेक आहे, खोटा आहे। आता तो खोटा कसा आहे, तर याचे 4 ते 5 कारण त्या ठिकाणी आहेत। पहिलं, हा जो GR आहे हा फेक कसा आहे, तर त्याच्या पाठीमागचं पहिलं कारण एक आहे, हा जो GR कौशल्य विकास मंत्रालयाकडून निर्गमित करण्यात आलाय असं त्या ठिकाणी दाखविण्यात आलेलं आहे। जर आपण कौशल्य विकास मंत्रालयाच्या साईटवर गेलो तर 11 जुलैला अशा स्वरूपाचा कोणताही GR काढण्यात आलेला नाही, किंवा हा GR त्या साईटवर उपलब्ध नाही। जर हा GR कौशल्य विकास मंत्रालयाने जर काढलेला असता तर तो त्यांच्या साईटवर आपल्याला बघायला भेटला असता, परंतु असा कोणत्याही स्वरूपाचा GR कौशल्य विकास मंत्रालयाच्या साईटवर नाही। म्हणजेच आपल्या लक्षात आलं असेल की हा GR 101% फेक स्वरूपाचा आहे। दुसरं कारण, सध्या अधिवेशन सुरू आहे। आता जर शासनाने असा काही निर्णय घेतला असता तर याची अधिकृत घोषणा मुख्यमंत्री म्हणा, किंवा या खात्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा असतील, किंवा उपमुख्यमंत्री असतील, यांनी कुणीतरी याची अधिकृत घोषणा विधानसभेमध्ये केली असती। कारण हा साधा निर्णय नाहीये। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाअंतर्गत जवळपास 1.5 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी शासनाच्या शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये प्रशिक्षण घेत आहेत। जिल्हा परिषद शाळांमध्ये पदवी झालेले, DED झालेले, BEd झालेले असंख्य उमेदवार शिक्षक म्हणून महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा परिषद शाळांमध्ये काय करतायत, प्रशिक्षण घेतायत। मग इतका मोठा जो निर्णय जर शासनाने घेतला असता तर त्याची अधिकृत घोषणा ही विधानसभेमध्ये अधिकृत व्यक्तींकडून करण्यात आली असते, पण तशी घोषणा कुणाकडूनही अधिवेशनामध्ये करण्यात आलेली नाही। म्हणजेच हा GR काय आहे, फेक आहे। तिसरं प्रमुख कारण, ज्यावेळेस ही योजना सुरू करण्यात आली त्यावेळेस या प्रशिक्षणाचा कालावधी फक्त 6 महिन्यांचा होता। किती महिन्यांचा होता? फक्त 6 महिन्यांचा होता। त्याच्यानंतर विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि यांचा 6 महिन्यांचा कालावधी संपत आला। मग हे सगळे प्रशिक्षणार्थी पुन्हा हिवाळी अधिवेशन सुरू होतं। हिवाळी अधिवेशनामध्ये यांनी पुन्हा मोर्चा काढला। त्याच्यानंतर विविध आमदारांकरवी यांनी दबाव गट त्या ठिकाणी तयार केला। आणि मग माननीय मुख्यमंत्री जे आहेत देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये असं सांगितलं की सुरुवातीला यांच्या प्रशिक्षणाचा कालावधी आपण 6 महिने ठेवलेला होता, पण सगळ्यांची मागणी विचारात घेता मी यांचा कार्यकाल 6 महिन्यांवरून काय करतोय, 11 महिन्यांपर्यंत वाढवतोय। पण हे वाढवत असताना त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं विधानसभेमध्ये की ही नोकरी देणारी योजना नाहीये, तर ही एक अप्रेंटिस म्हणून योजना आहे। यातून प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेतील आणि या प्रशिक्षणाचा ज्यावेळेस ते सरकारी नोकरीमध्ये लागतील त्यावेळेस त्यांना या प्रशिक्षणाचा काय होईल, फायदा होईल, असं त्यांनी सांगितलं होतं। आणि त्यात त्यांनी असंही मेन्शन केलेलं होतं की आता 11 महिन्यानंतर यांचा कालावधी पुन्हा वाढवावा, यासाठी तुम्ही माझ्याकडे येऊ नका, याचा कालावधी 11 महिन्यानंतर मात्र मी वाढवू शकणार नाही, असं त्यांनी विधानसभेमध्ये सांगितलं होतं। मग जर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विधानसभेमध्ये असं सांगत असतील की 11 महिन्यानंतर यांचा कार्यकाल मी वाढवणार नाही, योजना सुरू राहील,
पण नव्याने या ठिकाणी प्रशिक्षणार्थी घेतले जातील, याच प्रशिक्षणार्थींचा कालावधी पुन्हा वाढवला जाणार नाही. मग असं त्यांनी सांगितलेलं असताना अचानकपणे यांचा कार्यकाल 11 महिन्यांवरून 5 वर्षापर्यंत वाढविला जाईल का, तर हे शक्य नाहीये. म्हणजे आपल्या लक्षात आलं असेल की हा GR 101% कसा आहे, फेक स्वरूपाचा आहे. कुणीतरी मुद्दाम हे जे प्रशिक्षणार्थी आहे यांना डिवचण्यासाठी किंवा यांना खुश करण्यासाठी हा खोडसाळपणा त्या ठिकाणी केलेला आहे. चौथी गोष्ट, सध्या महाराष्ट्राच्या विधानसभा आणि विधान परिषदेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनामध्ये या प्रशिक्षणार्थ्यांनी काल मोर्चा त्या ठिकाणी काढलेला होता. या बांधवांची संख्या निश्चितपणे खूप मोठी होती आणि मग असा जर GR काढण्यात आलेला असता तर यांच्या मोर्चाला सामोरं जाताना मंत्र्यांनी किंवा आमदारांनी कालच याची घोषणा केली असती की बाबा आता तुम्हाला आंदोलन करण्याची गरज नाहीये, आम्ही तुमचा कार्यकाल 11 महिन्यांवरून 5 वर्षापर्यंत वाढविलेला आहे. अशी मात्र कोणतीही घोषणा कालच्या त्यांच्या मोर्चामध्ये करण्यात आलेली नाहीये. नंतर यांच्या मोर्चाला अनेक आमदार सामोरे गेले. विधानसभेमध्ये लातूरचे जे आमदार आहेत त्यांनी सुद्धा हा मुद्दा उपस्थित केला आणि त्यांनी सांगितलं की मंगलप्रभात लोढा असतील किंवा मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीपूर्वी यांना असा शब्द दिला होता की आम्ही तुम्हाला नोकरीमध्ये कायमस्वरूपी करू. आता हे आझाद मैदानावर बसलेले आहे, त्यांचा कार्यकाल तुम्ही तुमच्या शब्दाप्रमाणे वाढवा अशी मागणी त्या ठिकाणी अमित देशमुख यांनी केलेली होती. तर मंगलप्रभात लोढा यांनी काल विधानसभेमध्ये स्पष्ट सांगितलं की आम्ही असा कोणताही शब्द यांना दिलेला नव्हता, यांच्या मागण्यांवर आम्ही विचार करू, पण असा शब्द आम्ही त्या ठिकाणी दिलेला नव्हता. तर एकंदरीत ही सगळी कारणं बघता आपल्या एक गोष्ट लक्षात आली असेल की काल व्हॉट्सअपवर किंवा टेलिग्राम चॅनलवर या प्रशिक्षणार्थ्यांचा प्रशिक्षण कालावधी हा 5 वर्षांपर्यंत वाढविण्यात येत आहे अशा आशयाचा जो GR व्हायरल झालेला आहे हा 101% फेक आहे. याच्यामध्ये कोणत्याही स्वरूपाचं तथ्य नाही. ही गोष्ट आपल्या या ठिकाणी लक्षात आलेली असेल. कारण आपले जे अभियोग्यता धारक आहेत तर या अभियोग्यता धारकांपैकी अनेक विद्यार्थी मित्र हे या प्रशिक्षणाअंतर्गत जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षक म्हणून काय करतायत, प्रशिक्षण घेत आहेत. तर त्यांच्याही मनामध्ये थोडीशी शंका होती की खरंच असा निर्णय झालाय का. तर या सर्व शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून मी केलेला आहे. व्हिडिओच्या शेवटी पुन्हा एकदा सांगतोय, हा GR फेक स्वरूपाचा आहे, असा कुठलाही निर्णय शासन स्तरावर झालेला नाहीये. तर या ठिकाणी मी थांबतो. शैक्षणिक घडामोडी संदर्भात किंवा अभियोग्यतेच्या संदर्भामध्ये नवीन काही घडामोडी जर घडल्या तर त्याची माहिती देणारा व्हिडिओ मी पुन्हा आपल्यापर्यंत घेऊन येईल. तुर्तास या ठिकाणी मी थांबतो. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.